सकाळी कोमट लिंबू पाणी। 1 ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस घालून रिकाम्या पोटी पिल्यास पचन सुधारते, शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास मदत होते आणि वजन नियंत्रणासाठी उपयोगी ठरते। ॲसिडिटी जास्त असल्यास रिकाम्या पोटी टाळा। पचनासाठी आल्याचा तुकडा। जेवणाआधी मीठ लावलेला छोटा आल्याचा तुकडा खाल्ल्याने पचन रस वाढतात, भूक सुधारते आणि अपचन कमी होते। पोट साफ राहण्यासाठी त्रिफळा पाणी। रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात चिमूटभर त्रिफळा पूड घेऊन पिल्यास बद्धकोष्ठता कमी होते आणि पोट नियमित साफ होण्यास मदत होते। दररोज दीर्घकाळ घेण्याआधी सल्ला घ्यावा। वजन कमी करण्यासाठी मध लिंबू पाणी। कोमट पाण्यात 1 चमचा मध आणि काही थेंब लिंबू घालून सकाळी पिल्यास मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत होते। मधुमेहींनी हा उपाय डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये। पोटफुगीसाठी ओव्याचे पाणी। 1 चमचा ओवा पाण्यात उकळून गाळून पिल्यास गॅस आणि पोटफुगी कमी होते। जेवणानंतर घेतल्यास जास्त फायदा। भूक नियंत्रणासाठी बडीशेप। जेवणानंतर अर्धा चमचा बडीशेप चावल्याने पचन सुधारते आणि अनावश्यक खाणे कमी होण्यास मदत होते। ऊर्जा वाढवण्यासाठी खजूर आणि दूध। दुधात 2 ते 3 खजूर उकळून पिल्यास त्वरित ऊर्जा मिळते आणि अशक्तपणा कमी होतो। व्यायामानंतरही उपयुक्त। थकवा कमी करण्यासाठी गूळ पाणी। 1 ग्लास पाण्यात छोटा गुळाचा तुकडा विरघळून पिल्यास शरीराला तत्काळ ऊर्जा मिळते आणि अशक्तपणा कमी होतो। शरीर हलके ठेवण्यासाठी जिरे लिंबू पाणी। जिरे उकळून गाळलेल्या पाण्यात थोडा लिंबू रस घालून पिल्यास पचन सुधारते आणि जडपणा कमी होतो। चरबी कमी करण्यासाठी दालचिनी पाणी। रात्री पाण्यात छोटा दालचिनी तुकडा भिजवून सकाळी उकळून पिल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि वजन नियंत्रणात उपयोगी ठरते। पोटातील जंतूसाठी लसूण। रिकाम्या पोटी 1 कच्ची लसूण पाकळी पाण्यासोबत घेतल्यास जंतुनाशक गुणधर्मांमुळे पोट स्वच्छ राहण्यास मदत होते। शरीर डिटॉक्ससाठी कोथिंबीर पाणी। कोथिंबीर उकळून गाळलेले पाणी पिल्यास शरीरातील अतिरिक्त पाणी आणि सूज कमी होण्यास मदत होते। भूक कमी लागल्यास लिंबू मिरी। लिंबाच्या फोडीवर मीठ आणि मिरी लावून खाल्ल्याने भूक वाढते आणि पचन सुधारते। अशक्तपणासाठी तूप गूळ। छोटा गुळाचा तुकडा आणि अर्धा चमचा तूप एकत्र खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते आणि थकवा कमी होतो। पोटातील जळजळीसाठी ताक। जेवणानंतर जिरेपूड आणि मीठ घातलेले ताक पिल्यास ॲसिडिटी आणि पोटातील जळजळ कमी होते। वजन नियंत्रणासाठी हिरवा चहा। साखर न घातलेला हिरवा चहा दिवसातून एकदा घेतल्यास मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत होते। पोट साफ राहण्यासाठी मनुका पाणी। रात्री 5 ते 6 मनुका भिजवून सकाळी त्या खाऊन पाणी पिल्यास बद्धकोष्ठता कमी होते। ऊर्जा वाढवण्यासाठी केळं आणि मध। 1 पिकलेलं केळं आणि 1 चमचा मध खाल्ल्यास त्वरित ऊर्जा मिळते। व्यायामापूर्वी उपयुक्त। पचन सुधारण्यासाठी पुदिना पाणी। पुदिन्याची पानं उकळून गाळलेलं पाणी पिल्यास पोट थंड राहते आणि अपचन कमी होते। पोट हलके ठेवण्यासाठी लसूण तूप फोडणी भात। थोड्या तुपात लसूण फोडणी देऊन भात खाल्ल्याने पचन सुधारते आणि पोटफुगी कमी होण्यास मदत होते।